तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तारकासमूहाबद्दल विशेष करून माहिती घेणार आहोत. तर तारकासमूह म्हणजे काय? तर खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांचा गट म्हणजे तारकासमूह. काही तारकासमूहात आपल्याला विशिष्ट अशी आकृती दिसते. उदाहरणार्थ एखादा प्राणी दिसतो, कधी एखादी वस्तू दिसते किंवा एखादी व्यक्ती दिसते. या आकृत्यांना त्या त्या काळानुसार, प्रचलित असलेल्या घटनेनुसार किंवा समजुतीनुसार वेगवेगळी नावं देण्यात आली आणि त्यानुसारच पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे एकूण 88 भाग केलेले आहेत. तर रात्रीच्या वेळी दिसणारे आकाशाचे हे चित्र पहा. काय दिसते? कोणता तारकासमूह दिसतोय? ओळखता येतंय का सांगा मला? या भागामध्ये पहा, इथे कसल्या तरी ताऱ्यांनी तयार केलेली एक आकृती आहे. ती दिसतीये का? नीट पहा. आता हे सगळे तारे मी रेषेने जोडलेले आहेत. तर इथे जी आकृती तयार होते ना, तिला ग्रेट बेअर, अर्सा मेजर, बिग बेअर किंवा भारतामध्ये त्याला सप्तर्षी असं म्हणलं जातं. जर या तारकासमूहाच्या चौकोनांची एक बाजू मी वाढवली तर ती एका तेजस्वी ताऱ्याकडे जात आहे आणि तो तेजस्वी तारा म्हणजे ध्रुव तारा. जर आपण नीट पाहिलं तर ही आकृती आपल्याला पतंगासारखी दिसते, बरोबर? चला आता आपण दुसऱ्या तारकासमूहाची माहिती घेऊया. तर हा आहे शर्मिष्ठा तारकासमूह. हा तारकासमूह 5 ठळक ताऱ्यांनी बनलेला असतो आणि तो M किंवा W या अक्षरांच्या मांडणीत आपल्याला आकाशात दिसत असतो. तर शर्मिष्ठेचा तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा, बघा मी काय म्हणतोय, शर्मिष्ठेचा तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर चित्रात दाखवल्याप्रमाणे हा लंब दुभाजक एका तेजस्वी ताऱ्याकडे जातो आणि तो तेजस्वी तारा म्हणजे ध्रुव तारा. अरे, ध्रुव तारा तर सप्तर्षीमध्ये पण होता, शर्मिष्ठामध्ये पण आहे. तर लक्षात घ्या, ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी तारकासमूह असतो तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा तारकासमूह असतो. तर लक्षात घ्या, ज्यावेळी शर्मिष्ठा तारकासमूह मावळू लागतो त्यावेळी सप्तर्षी तारकासमूहाचा उदय होतो. आहे ना मजेशीर? तर तिसरा तारकासमूह आहे मृग नक्षत्र. हा तारकासमूह आकाशात फार तेजस्वी दिसतो बरं का. तर हे मृग नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसतं. यामध्ये 7 ते 8 तारे असतात. त्यापैकी 4 तारे एका चौकोनाचे 4 बिंदू असतात. मृग नक्षत्राच्या मधल्या 3 ताऱ्यांपासून जर एक सरळ रेषा काढली तर ती रेषा एका तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते आणि तो तारा म्हणजे व्याध होय. तो ध्रुव तारा नाहीये, तो तेजस्वी तारा कोणता आहे? व्याध. पुढील तारकासमूह आहे वृश्चिक. या तारकासमूहात एकूण 10 ते 12 तारे असतात. यामधील जो सर्वात तेजस्वी तारा आहे त्या तेजस्वी ताऱ्याला म्हणतात ज्येष्ठा. वृश्चिक तारकासमूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली दिसतो. एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशामध्ये वृश्चिक तारकासमूह आपल्याला पाहता येतो. चला तर आता 12 सौर राशींची माहिती घेऊया. तर 12 सौर राशींमागची नेमकी संकल्पना काय आहे याची जरा आपण सविस्तर माहिती घेऊया. ठीक आहे? तर हा आहे सूर्य. जो पिवळ्या रंगाचा दिसतोय तो काय आहे? सूर्य. आणि त्याच्या समोरच एक निळ्या रंगाची दिसतेय तुम्हाला, ती आहे पृथ्वी. ठीक आहे? तर पृथ्वी सूर्याभोवती हे अशा प्रकारे फिरत असते, बरोबर? आता नीट लक्ष द्या. आता पृथ्वी असं समजा की 30 दिवसानंतर या भागामध्ये आलेली आहे. तर सूर्याच्या मागे आपल्याला एक तारकासमूह दिसतो. असं समजा की तो तारकासमूह सिंहासारखा दिसतोय. ठीक आहे? मग आपण त्याला म्हणूयात सिंह तारकासमूह. तर एक संपूर्ण महिना 30 दिवस आपल्याला हा सिंह तारकासमूह सूर्याच्या मागे दिसतो
म्हणूनच त्या महिन्याला आपण म्हणूयात सिंह महिना आणि त्या सौर राशीला म्हणायचं सिंह राशी. समजलं? चला अजून एखादं उदाहरण पाहूया. आता परत असं समजा की पृथ्वी पुढच्या 30 दिवसांनंतर इथे आलेली आहे. ठीक आहे, या भागामध्ये आलेली आहे. तर इथे सूर्याच्या मागे आपल्याला एक दुसरा तारकासमूह दिसतोय. समजा तो आहे वृश्चिक तारकासमूह. तर पृथ्वीवर संपूर्ण महिना पुढचे 30 दिवस हा वृश्चिक महिना म्हणून ओळखला जाईल आणि ती रास असेल वृश्चिक रास. बरोबर? तर याचप्रमाणे प्रत्येक 30 दिवसांनी म्हणजेच एका महिन्याला आपल्याला एक नवीन तारकासमूह दिसेल. तर याचप्रमाणे सूर्य ज्या आयनिक वृत्तावरती फिरतो त्या वृत्ताचे 30 अंशाचे 12 समान भाग तयार केले जातात. बरोबर? आणि या प्रत्येक भागालाच 12 राशी असं म्हणतात. तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी आहेत. ठीक आहे, तर इथेच थांबूयात. धन्यवाद.